शेवगाव शहरातील टपरीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करा या मागणीसाठी शेवगाव शहर संघर्ष समिती शेवगाव यांच्या वतीने शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शेवगाव शहर संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेवगाव शहरातील टपरीधारकांचा गेली 60 ते 70 वर्षाचा इतिहास असून सदर टपरीधारकांचे अतिक्रमण काढल्याने टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। शेवगाव शहरातील टपरीवर काम करणारे हजारो युवक बेरोजगार झालेले आहेत। टपरीधारकाच्या कुटुंबांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। तसेच टपरीधारकांवर विविध बँकांचे कर्ज, होम लोन आदी व्यवसाय कर्ज काढलेले असल्याने त्यांच्यावर आज रोजी बँक तगादे होण्यास सुरुवात झाली आहे। त्यात आर्थिक वर्षातील मार्च अखेर असल्याने सर्व बाजूने टपरीधारक अडचणीत आलेला आहे। त्यामुळे काही आत्मघाती कृत्य टपरीधारकांकडून होऊ नये यासाठी तात्काळ या टपरीधारकांचे पुनर्वसन करावे। यासाठी नगर परिषदेचे सर्व शासकीय भूखंड ताब्यात घेऊन या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे। 8 दिवसांच्या आत याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा मोठ्या स्वरूपाचे जन आंदोलन करून टपरीधारकांचे अतिक्रमण शासकीय नियमानुसार पूर्ववत करण्यात येईल असा इशाराही यावेळी या निवेदनाद्वारे शेवगाव शहर संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे। शेवगाव शहरामध्ये गट नंबर 708 कॉर्पोरेशन हॉलची वास्तू ही सरकारी आहे। 2010ला तहसीलदारांनी शर्तभंग झाला म्हणून प्रस्ताव दाखल केलेला आहे। गेली 15 वर्षापासून अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अर्धन्यायिक स्वरूपाच्या प्रकरणावर म्हणजे निवाडा चालू आहे। त्याच्यावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा। त्याच्यानंतर 16/19/1 40 जागा टुरिंग टॉकीजसाठी राखीव ठेवलेली, त्याचा उपयोग झाला नाही, ती शासनाने ताब्यात घ्यावी। धर्मशाळेचा 11-23 त्याच्यामध्ये 31 गुंठे जागा धर्मशाळेत दिलेली आहे, त्याचं ब्रीच ऑफ कंडिशन म्हणून गव्हर्नमेंटची जागा ताब्यात घ्यावी। पुन्हा पंचायत समितीची बॅक साईड वरून रस्त्याकडे तिथे किमान 8-10 गुंठे जागा आहे। जुनं प्रायमरी हेल्थ सेंटर त्या ठिकाणी 10-12 गुंठे जागा आहे। अशी टोटली 1 हेक्टर 14 जागा शासनाच्या मालकीच्या आहे। आणि या ठिकाणी जर शासनाने चांगल्या पद्धतीनं नियोजन करून पुनर्वसन केलं तर हा प्रश्न मार्गी लागेल। फक्त याच्यामध्ये शासन आणि प्रशासनाने ठोस भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे, हीच आमची त्यांना विनंती आहे। 70 वर्षाचा इतिहास म्हणजे शेवगावचे टपरीधारक आहेत। टपरीधारकांवर आज टपरी काढल्यामुळं टपरीधारकांवर उपवासमारीची वेळ आली। विविध बँकांचे कर्ज व्यवसायासाठी घेतलेले आहेत, होम लोनसाठी घेतलेले आहेत, ती फेडण्यासाठी आज टपरीधारकांना काहीही पर्याय उपलब्ध राहिलेला नाही। बँकेचे तगादे सुरू झालेले आहे। टपरीधारक आत्महत्येच्या भूमिकेवर या ठिकाणी आलेला आहे, परंतु आता कोणताही मार्ग त्या ठिकाणी दिसेना। या अर्थानं टपरीधारकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ते शासकीय भूखंड मोकळे करून झालं पाहिजे। नगर परिषद हद्दीत जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र असतील, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असतील, या ठिकाणी ओसाड पडलेले आहेत, त्या ठिकाणी कोणतंही त्या वापरात नाहीयेत, त्या ठिकाणी या टपरीधारकांचं पुनर्वसन केलं पाहिजे। आपण कोणकोणत्या जागा सुचवल्या या ठिकाणी शेवगाव शहरातील कॉर्पोरेशन हॉल असेल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल, साबा उपविभागाचं जुनं ऑफिस असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या ठिकाणी सिनेमागृहासाठी सोडलेली जागा असेल, शेवगावात विविध विकासाच्या कामासाठी सोडलेल्या जागा असतील, त्या ठिकाणी देवस्थानाचे ट्रस्ट असतील, त्या ठिकाणी या टपरीधारकांचं पुनर्वसन करण्यात यावं। शेवगाव हे टपरीधारकांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि शेवगावला सगळ्या रोडचे सगळे महामार्ग शेवगाव शहरातून जात असल्या कारणाने शेवगाव शहरात कोणतीही व्यवसायाला जागा या ठिकाणी शिल्लक नाही। या अगोदर 6 दिवस बाह्यवळण रस्त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी असेल, टपरीधारक संघटना असेल, इतर गावकरी असतील, या सगळ्यांच्या वतीने 6 दिवस आमरण उपोषण करण्यात आलं होतं बाह्यवळण रस्त्यासाठी, पण राजकारणाने कुठं काय घाण खाल्ली हे कळालं नाही आणि या ठिकाणी गोरगरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी अतिक्रमण काढून केलेलं आहे। अतिक्रमण काढताना राजकीय उदासीनता दिसली, कोणी राजकीय म्हणजे लोकप्रतिनिधी टपरीधारकांच्या मदतीला आला नाही। काय झालं, देशात राज्यात राजकारण अत्यंत खालच्या थराला गेलेलं आहे। कुणा मागं ईडी लावली, कुणा मागं बिडी लावली, कुणा मागं काय लावलं आणि कुणा मागं काय काय करतील आणि कोणला कोणत्या आरोपात या ठिकाणी देश चांगला आहे म्हणणाऱ्याला देशद्रोही म्हणून आत टाकलं जातं। ही अशी परिस्थिती वास्तव आहे। त्या अनुषंगाने भीतीच्या वातावरणाने काही राजकीय हस्तक्षेप झालेला या ठिकाणी दिसत नाही।